टॉसचा बॉल अमोल यांना एलिव्हेशन कमी आहे, कॅच जज करू शकले नाहीत. पहा, काहींनी डोक्याला हात लावलेत, काहींनी कमरेवरती हात ठेवलेत, काहींनी डोक्याला हात लावलाय. खर तर कॅच खूप महत्वाची होती. कॅचेस विन द मॅचेस. अमोल शिंदे यांची कॅच किती महत्वाची होती ती संपूर्ण बिरमणी टीमला माहित होती, परंतु कुठेतरी काव कॉर्नर रिजन मध्ये चूक झाली आणि चुकीला क्रिकेट मध्ये माफी नाहीये. अमोल शिंदे यांना मिळालेलं एक जीवनदान. खर तर मॅच रफ अँड टफ आहे, पाहायला मजा येणार, कारण दोन्ही खेळाडू जे आहेत ना ते आमने सामने आहेत. कारण पाठीमागच्या दोन्ही मॅच मध्ये दोन्ही खेळाडूंनी मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळालेला आहे. गोलंदाजीच्या रनवेवरती अभि, तर स्ट्राईक केला अमोल. आणखीन एक फुल टॉसचा बॉल, पाठीमागचा पाय वाकवलाय. क्रिकेट मधील दर्जात्मक स्ट्रोक, डोळ्याचं पारणं फेडणारा फटका सजवलाय. अमोल शिंदे ब्रँडेड षटकार. लागोपाठच्या 2 बॉल वरती मोठे फटके आलेले आहेत, एक चौकार आणि एक षटकार. काय सुरुवात, बहारदार सुरुवात. अमोल शिंदे नावाचं वादळ अक्षरशः पहिल्या मॅच पासूनच सुरुवात करतंय की हो मी तोडफोड करणार, कारण मला तोडफोड खूप पसंत आहे, मार झोड ही देखील खूप पसंत आहे. आणि अमोल शिंदे या नावाचं वादळ गोंगवायला लागलंय, थांबायचं नाव घेत नाही. जे अभिने डावपेच आखलेत ते डावपेच पूर्णपणे उधळलेत. आणखीन एक मोठा ब्लास्ट अमोल शिंदे यांच्या बॅट मधून. हाय अँड हँड्स अप, लॉंग अँड स्ट्रॉंग, दिमागदार षटकार. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. मैदानाच्या आतमध्ये भर पावसामध्ये धावांचा पाऊस पाडला जातोय. पट्ट्या आहे रुळेचा, नाव आहे अमोल शिंदे. काय फटकेबाजी. पहिल्या बॉल वरती चौकार, तदनंतरच्या बॉल वरती षटकार आणि पुन्हा एकदा षटकार. 3 बॉलच्या पाठीमागे ठोकल्यात पट्ट्याने 14 धावा. ओहो, इथे लाईन भरकडले, दिशा भरकडले, कुठेतरी थोडसा प्रेशर निर्माण झालाय. आता वाईट आहे का? 17 धावा धावफलकावरती. यस, 2 षटकार, 1 चौकार आणि 1 वाईड बॉल. 17 धावा धावफलकावरती. ओहो, यावेळेला लाईन चांगली होती, लेन चांगली होती, कमबॅक केलं. थोडासा फलंदाजाचा टान्स ओळखला, कशा प्रकारे फलंदाज उभा आहे, कोणत्या दिशेला मोठे फटके टाकतोय, त्याच्या विरुद्ध दिशेला बॉल टाकलेला आहे आणि आलेला आहे तो डॉट बॉल. कमबॅक चांगल्या पद्धतीने अभिने देखील केलाय. समोर अनुभवी खेळाडू आहे, परंतु गोलंदाज जर पाहिलं तर युवा टॅलेंटेड आहे आणि अनुमा समोर कुठेतरी युवा टॅलेंट प्रभावित होताना पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेचून मारलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल धाव कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही, कारण धावफलकावरती ज्या प्रकारे धावा हव्या होत्या पहिल्या षटकामध्ये त्या धावा आलेत म्हटल्यानंतर घाई करण्याची गरज नसेल रुळे वैभव रुळे टीमला. आता स्ट्राईक एंडला रुळ्याचा घातक फलंदाज अर्थातच KSK चा बाहुबली विवेक शिंदे स्ट्राईक एंडला. घातक फलंदाज आहे, मोठमोठे फटके सातत्यपूर्वक पाहायला मिळतात. आणि पहिलाच बॉल उडवलाय, अगदी वेगाने बॉलला फेकून दिलाय. सीमारेषा लगत बॉल सापडत नाहीये, गवत मोठ्या प्रमाणात आहे म्हणूनच बॉल सापडत नाही. तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती तब्बल धावा आहेत 20 धावा. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 20 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात चांगली असं म्हटलं जातं ना, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील चांगला होतो. एका षटकामध्ये तब्बल 20 धावा आलेत. या सरासरीने रुळे वैभव रुळे टीमची जोडी खेळली ना तर अक्षरशः 60 धावांचा टप्पा ओलांडू शकतो. ज्या फॉर्म मध्ये अमोल शिंदे आणि विवेक शिंदे खेळत आहेत. अमोल शिंदे यांनी पहिल्या ओव्हर मध्ये 2 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्याने धावा जमावलेल्या आहेत. वैयक्तिक 17 धावा. एक चांगले खेळ त्यांनी साकारलाय. आपल्या नावाप्रमाणे साजेशी खेळी करत असताना ते पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज प्रतीक आलेले आहेत.
पाठीमागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. या मॅच मध्ये कशा पद्धतीने ते रणनीरित्या आखणार आहेत, कारण समोर एक अमोल शिंदे सारखा बलाढ्य खेळाडू आहे. पहिलाच बॉल फटका फसलाय की काय? हो फसलाय. क्षेत्ररक्षक होते, क्षेत्ररक्षकाने पकडले झेल आणि संपलाय अमोल शिंदे यांचा खेळ. पहिली विकेट मिळालेली आहे बिरमणी टीमला आणि अमोल शिंदे यांचा घात करून देणारा बॉल अमोल शिंदे यांना माघारी परतावं लागतंय. अक्षरशः थोडासा ओव्हर पिच बॉल होता, टायमिंग प्रॉपर करू शकले नाहीत, एलिव्हेशन थोडस कमी होतं. अक्षरशः सी कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक उभे होते, हाताची ओंजळ केली आणि हाताच्या ओंजळीमध्ये अलगद बॉलला पकडलं आणि अमोल शिंदे यांना मात्र माघारी पाठवलंय. जो फलंदाज इन्फॉर्म होता, ज्या फलंदाजाने पहिल्या ओव्हर मध्ये अक्षरशः 2 षटकार आणि 1 चौकार ठोकला, तो फलंदाज आता माघारी जाताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर ते प्रत्येकाने आपले इरादे स्पष्ट केलेत. जो फलंदाज इन्फॉर्म होता त्याला मात्र चले जावचा इशारा दिलाय. आता मात्र कुठेतरी संपूर्ण बिरमणी टीमचा कॉन्फिडन्स लेवल हाय झाली असेल. एखाद्या मोठ्या खेळाडूला तुम्हाला माघारी पाठवता तर नक्कीच तुम्ही कमबॅक जरूर करू शकता. बिरमणी टीमच्या बाबतीत देखील तसंच घडलंय. कुठेतरी जो फलंदाज इन्फॉर्म होता, लय मध्ये होता, टच मध्ये होता, ज्याने मात्र पहिल्या षटकामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी दाखवली, त्याच फलंदाजाला माघारी पाठवण्यामध्ये यश प्रत्येकाला आलेलं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शैलेश शिंदे उर्फ बंटी मैदानाच्या आतमध्ये, हा देखील घातक फलंदाज आहे. याच्याकडे देखील मोठमोठे स्ट्रोक आहेत, अनुभवी खेळाडू आहे. हो पाठीमागचा पाय वाकवलाय, त्यानंतर बॉलला पाठवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, धावचीची संधी जरूर झाली होती उपलब्ध, परंतु डायरेक्ट हिट यष्ट्यांवरती होऊ शकला नाहीत. सिंगल धाव मिळालेली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 21 धावा. ओव्हर क्रमांक 2 विवेक शिंदे स्ट्राइक एंडला आलेला आहे. घातक फलंदाज, केएसकेचा बाहुबली म्हणून ज्याची ओळख आहे. ओहो या बॉलला उचललाय परंतु फटका फसलाय. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक खूप मोठी चुकी करतोय. क्रिकेटला चुकीला माफी दिली जात नाहीये. कुठेतरी आगळ्या वेगळ्या स्टाईलने झेल घेण्याची संधी घालवलेली आहे. अक्षरशः बिरमणी टीमला हा धोका आहे. तुम्ही कॅच कोणाची सोडले? जो घातक फलंदाज आहे ना त्याची. आता तो मात्र थांबायचं नाव घेणार नाहीये, कारण त्याच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे, ॲबिलिटी आहे, क्रिकेटचा क्लास आहे आणि त्या खेळाडूला तुम्ही जीवनदान दिलंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार ओव्हर द विकेटने. याला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पाण्यामध्ये बॉल जाऊन विसवलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, पाठमोरा बॉलचा विकास मोरे नक्की करतायत. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या आलेत. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये कुठेतरी धावांना लगाम लावलाय. कुठे धावा ज्या ओसांडून खर्च होत होत्या गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या, त्या धावांना कुठेतरी ब्रेक लावलाय मी म्हणेन प्रत्येकाने. संधी त्याने चांगल्या प्रकारे उपलब्ध केली. पहिल्याच बॉलवरती अमोल शिंदे सारख्या खेळाडूला माघारी पाठवलं. तदनंतर विवेक शिंदे याची विकेट घेण्यासाठी देखील त्यांनी संधी उपलब्ध केली होती, परंतु क्षेत्ररक्षकाने केली चुकी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वेग चांगला होता, बॉलला मात्र पाठवले डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक थोडेसे पडले. तोपर्यंत फेकी करण्यापर्यंत धावफलकावरती धावा किती येतात पाहण्यासारखं आहे, कारण थोडेसे पाणी आहे मैदानामध्ये, चिखल आहे आणि चिखलामुळे आणि पाण्यामुळे कुठेतरी क्षेत्ररक्षक पडतायत, घसरतायत. 2 धावा धावफलकावरती जोडूया आणि 2 धाव्यांच्या मदतीने 28 धावा धावफलकावरती आहेत. ओहो यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल, वेग चांगला होता, टप्पा पडल्यानंतर फलंदाजाच्या अगदी अंगावरती चेंडू आदळलाय. थोडीशी इजा झाली काय फलंदाजाला पाहावं लागेल, कारण वेग चांगला होता, टप्पा पडल्यानंतर अक्षरशः बॉल मात्र तोंडावरती आदळला. थोडीशी इजा, थोडीशी दुखापत. वेग चांगला आहे प्रत्येकडे, उसळी चांगल्या प्रकारे रबर बॉल घेत असतो.
टप्पा पडल्यानंतर वजनाला तो हलका असतो म्हणून उसळी चांगल्या प्रकारे घेतो आणि खरं तर अशाच प्रकारचं चित्र आपण पाहिलं. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 2 षटका क्रिस धावफलकावरती धावा आहेत तब्बल पहिल्या ओव्हरला 20 होते नंतर 1 2 3 4 5 6 26 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 आलेत. प्रत्येकने मात्र चांगली गोलंदाजी केली. कमबॅक करून देणार हे षटक प्रतीकच राहिलं. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये ओसांडून धावा खर्च केल्या होत्या अभिने, त्या धावेला मात्र ब्रेक लावला. अक्षरशः विवेक शिंदेला मात्र थांबवून ठेवलाय प्रतीकने. अमोल शिंदे यांची विकेट मिळवली आणि त्यानंतर रुळे वैभव रुळे संघाची जी धाव गती, जी वेगाने धाव ती कुठेतरी आता थांबली गेले. 26 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटचं षटक असेल हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये कोणावरती ठेवला जाईल विश्वास हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. विवेक शिंदे सारखा घातक फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक चांगले वाक्य म्हटलेलं आहे, समोर संकट दिसलं की त्या संकटाच्या डोक्यावर पाय ठेवून उभं राहायचं, झुंजायचं आणि विजय मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाहीये. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं एक चांगलं वाक्य आपल्याला पाहायला मिळालंय. कितीही तुमच्या समोर संकट येऊ द्या, संकटांवरती मात करण्याची ताकद क्षमता तुमच्याकडे असायला हवी. ओव्हर क्रमांक 3 मध्ये शेवटचं षटक घेऊन आलेला गोलंदाज सचिन आलेले आहेत. समोर विवेक शिंदे. पहिलाच बॉल टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो. बॉलला पाठवून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर 6 धाव्यांसाठी KSK चा बाहुबली विवेक शिंदेच्या बॅट मधून एक धमाका. क्या बात है. पाठीमागचा पाय वाकवला, बॅटचा चेहरा ओपन केला, परफेक्ट टायमिंग वरती चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. बॅट तळपली आता विवेकची, थांबायचं नाव घेत नाहीये. पहिल्याच बॉल वरती त्याने आक्रमण करायला सुरुवात केली. खुलवा टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल कारण विवेकला मात्र स्ट्राईक हवी आहे. धावचीतची नामी संधी आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात एका खेळाडूचा होईल घात. अर्थातच बंटीला माघारी परतावं लागेल. सिंगल धाव धावफलकावरती जोडूया आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 33. लॉस ऑफ 2 विकेट्स. रुळे वैभव रुळे टीमची स्थिती तुम्ही पाहताय. कमबॅक जरूर केलेला आहे सचिनने देखील. 33 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 20, दुसऱ्या षटकामध्ये 6 आणि तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. 33 धावा धावफलकावरती. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. विकास मोरे मात्र सचिनला कानमंत्र देत आहेत की विवेक शिंदेला थांबवायचं असेल तर कुठेतरी रणनीती आखावी लागेल. विवेक शिंदे पुन्हा एकदा तयार. ओहो, इथे मात्र पासिफचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल धाव. खर तर मी सचिनचं देखील कौतुक करेन. पहिल्या बॉल वरती षटकार त्यांनी ठोकला विवेकने, परंतु त्यानंतर 2 बॉल चांगले टाकलेत. म्हणून असं म्हटलं जातं ना, काल नाही जमले म्हणून आज धीर सोडू नका, कारण प्रत्येक दिवस एक नवीन संधी देत असतो. प्रत्येक बॉल देखील तुम्हाला नवीन संधी देतोय. पहिल्या बॉल वरती काय घडलं हे विसरून जायचं असतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा नव्या अनुषंगाने गोलंदाजी करायची असते. 34 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर बॉल आहे. फटका फसला आहे. उंची जास्त, लांबी कमी. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. धावचीतची नामी संधी. तोपर्यंत खूप वेगाने चितेच्या चपळाईने आणि हरणाच्या वेगाने मात्र 2 धावा इथे कंप्लीट केलेत. न्यू बॅटर देखील सचिन आलेला आहे इनेट क्रमांक 4 वरती.
फुलटॉसचा बॉल, परंतु फुलटॉस वरती साजेचं उत्तर नाहीये. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल धावपलकावरती जोडूया. खरं तर सचिनने पहिल्या बॉल वरती षटकार खर्च केल्या, त्यानंतर सिंगल डबल खर्च केले. असं म्हटलं जातं ना, हताश होऊन मागे फिरायचं नसतं. या उलट परत त्याच जोमाने प्रयत्न करून ध्येय साध्य करायचं असतं. तुमच्या डोळ्यासमोर जे ध्येय आहे ना, त्या ध्येयाचा पाठलाग करायचा असेल ना, तर तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागते. आणि ती मेहनत आता मात्र सचिन करतायत. हाफ ट्रॅकर बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. क्षेत्ररक्षक तिथे अभि होते. चुकी करतायत. कॅच पकडणं खूप महत्वाचं आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. विवेक शिंदे यांना मात्र या मॅच मध्ये तब्बल 2 जीवनदान मिळाले. एक डावचा खेळ समाप्त झाला आणि एका डावा अखेरीस धावपलकावरती प्रथमतः बॅटिंग करत असताना वैभव रुळे टीमने धावा बनवलेत. 39 आणि 40 धावांचं लक्ष आहे बिरमणी या टीम समोर. चला यानंतरची मॅच आहे टॉस साठी. या गोगलवाडी विरुद्ध अहिर NKCC. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. आपण टॉस करणार आहोत. गोगलवाडी विपक्ष अहिर NKCC अशी मॅच आहे आणि त्या मॅच आपण करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो किशोरदादा घाडगे यांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करतोय. गोगलवाडी टीमचे कॅप्टन आणि अहिर NKCC टीमचे कॅप्टन प्लीज या. पावसाच्या सरी आता कोसळायला लागलेल्या आहेत. खरं तर स्पर्धा खूप चांगली आहे. पावसाळी रबर बॉल रेणुशी गावाने जे आयोजित केलेली आहे. खरं तर रेणुशी गाव म्हटलं ना तर एकी आहे, एकोपा आहे आणि एकी आणि एकोपाच्या माध्यमातून ह्या स्पर्धा आयोजित केलेली आहे. चला गोगलवाडी टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. अहिर NKCC टीमचे कॅप्टन आलेले आहेत. किशोरदादा घाडगे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही हा कॉइन स्पिन करतोय. कॉल कोण देणार? गोगलवाडी टीमचे कॅप्टन कॉल काटा कॉल केलेला आहे आणि अर्थातच छापा आलेला आहे. अहिर NKCC टीमने टॉस जिंकलाय. टॉस जिंकला असेल आम्ही फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करू. सकाळी जर आपण फिल्डिंग करणारे टीम मॅचेस जिंकतायत त्याच अनुषंगाने तुम्ही गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय. समोरच्या टीमला किती थांबवू शकू? आम्ही त्यांना 30-35 मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. टेनिस बॉलचा हंगामा संपला तर रबर बॉल खेळण्यात KSKचं कमिटीचं आयोजन खूपच चांगलं असतं आणि बादशाह ग्राउंडवर आम्ही फर्स्ट टाइम खेळायला आलोय. खूप चांगलं ॲटमॉस्फिअर आहे. मजा येईल खेळायला. थँक्यू सो मच. खूप सारे शुभेच्छा. टॉस आपण पाहिला. एका बाजूला गोगलवाडी तर दुसऱ्या बाजूला अहिर NKCC. टॉस जिंकलेला आहे अहिरने. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय बॅटिंग साठी आमंत्रित केलंय गोगलवाडी या टीमला. एक मोठी मॅच रंगताना पाहायला मिळेल. तर जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मात्र 40 धावांचं लक्ष आहे बिरमणी या टीम समोर. पहिल्या मॅच मध्ये बिरमणी टीमने प्रथमतः फिल्डिंग करत असताना 50 धावा चेस करण्यासाठी दाबेकर या टीम साठी ठेवल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं 40 धावा ती या मॅच मध्ये बनवू शकतात. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी 50 बनवल्या होत्या. या मॅच मध्ये त्यांना 40 बनवायचे आहेत म्हटल्यानंतर त्यांच्या समोर हे आव्हान आहे ना, ते सोपं आव्हान आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांचं आगमन झालेलं आहे श्री जननी माता क्रिकेट संघ रेणुशी या टीमचे अध्यक्ष आदरणीय श्री
दीपक दादा शेलार साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय, उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. 40 धावांचं लक्ष आहे आणि 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये किशोर आणि अभि. पाठीमागच्या मॅच मध्ये किशोर गोल्डन डकचे शिकार ठरले होते, परंतु महत्वाच्या मॅच मध्ये किशोरला आपलं कौशल्य, आपल्याकडे जी गुणवत्ता आहे ती दाखवावी लागेल. पहिलाच बॉल विवेक शिंदे, पहिलाच बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. गॅप सिलेक्शन खूप छान आहे, बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. किशोरच्या बॅट मधून एक तडाखेबंद षटकार. पाठीमागच्या मॅच मध्ये गोल्डन डकचे शिकार ठरले होते, परंतु या मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती विवेक शिंदे यांच्यावरती चढवलाय हल्ला. किशोर यासाठी ओळखले जातात, यासाठी जाणले जातात आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमक रूप धारण केलंय. पावसाच्या सरी कोसळायला लागलेत तरी देखील किशोरची बॅट मात्र तळपताना पाहायला मिळते. 40 धावांचं लक्ष आहे. 18 बॉलच्या पाठीमागे पहिल्या बॉल वरती आलाय षटकार. हलक्या हाताने या बॉलला ड्राइव्ह केलाय, सन्मान देण्याचा प्रयत्न. इथे मात्र पहा, अक्षरशः धावचीच्या स्वरूपामध्ये संधी उपलब्ध झाली असती, परंतु यष्ट्यांचा वेध घेऊ शकले नाहीत. सिंगल धाव कंप्लीट. अक्षरशः गोलंदाज आणि फलंदाजामध्ये रेस लागली होती आणि तिथे मात्र ती रेस पूर्ण केली. 7 धावा धावफलकावरती. किशोरने मात्र तंत्राचा वापर करून फटकेबाजी केली. अभि पाठीमागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो या बॉलला उडवलाय. बॉल आलाय मात्र सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अभिच्या बॅट मधून एक दमदार, नामदार आणि शानदार षटकार. 13 धावा धावफलकावरती. काय फटकेबाजी केले. पहिला बॉल पेस करत असताना किशोरने मात्र षटकार खेचला. त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राइक आली अभिकडे आणि अभिने मात्र पहिला बॉल पेस करत असताना त्याने देखील ठोकलाय षटकार. खर तर इरादे स्पष्ट करतायत, दोन सांगून देत आहेत. दिवस आहे, आमच्या गावासाठी आम्ही एक चांगला खेळ साकारू. पार्टी अगदी दोन्ही टीमच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. आडव्या बॅटने याही बॉलला उडवलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये गॅप आहे, परंतु पाणी आणि गवत असल्यामुळे बॉल मात्र तिथेच थांबलाय. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. अभिची बॅट देखील तळपायला लागले आणि खरं तर पाठीमागच्या मॅच मध्ये ज्या अनुषंगाने अभिने बॅटिंग केली होती ना, त्याच अनुषंगाने ते मात्र याही मॅच मध्ये खेळतोय. चांगल्या फॉर्म मध्ये आहे, इन फॉर्म फलंदाज आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये त्याने 4 षटकाराच्या साह्याने 14 बॉलच्या पाठीमागे 36 बनवल्या होत्या. याही मॅच मध्ये आपल्या नावाप्रमाणे साजेशी खेळी करतोय. विवेक शिंदे यांना कुठेतरी रणनीती आखावी लागेल. ओहो, इथे वेग चांगला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल धावफलकावरती जोडूया आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 16 धावा. पावसाच्या सरी आता मात्र मोठ्या प्रमाणामध्ये कोसळायला लागलेत, परंतु क्रिकेटचा खेळ थांबत नाहीये. पावसाळी क्रिकेट म्हणताना पाऊस कितीही मोठा येऊ द्या, क्रिकेट थांबणार नाहीये. 16 धावा धावफलकावरती आहेत. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. थोडासा अडथळा निर्माण झालाय, थोडासा प्रेशर आहे विवेक वरती. हा बॉल डॉट येणं खूप गरजेचं आहे रुळे टीम वरती. ओहो, हा ट्रॅकर बॉल, वाईड बॉलचा इशारा जरूर आलाय आणि वाईड +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया. 2 धावा धावफलकावरती जोडलेले आहेत. 18 धावा धावफलकावरती. खर तर थोडेसे महागडे ठरलेले आहेत विवेक. धावा आलेले आहेत पहिल्या ओव्हर मध्ये बिरमणी टीम साठी. आतापर्यंत 18 आलेत. या बॉलला देखील उडवला आहे. बॉल पाहणं गरजेचं आहे. एलिव्हेशन कितपत आहे आणि सीमारेषे लगत लॉंग ऑफ रिजन मध्ये टिपलाय झेल
आणि संपलाय अभियानचा खेळ. फलंदाज बॅक टू द पवेलियन, परतीच्या दिशेला तंबूच्या असलेला शेवटच्या बॉल वरती विवेक शिंदे यांनी इरादे स्पष्ट केलेत आणि त्यांनी देखील सांगून दिलंय हम देखील किसी से कम नाहीये. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या मनगटावर विश्वास असायला हवा. शेवटच्या बॉल पर्यंत विवेक वरती विश्वास होता. त्यांनी मात्र खूप मोठी विकेट मिळवून दिले. रुळे वैभव रुळे टीमला 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 18 धावा. आता येणारे बॉल 12 आणि धावा बनवायचे आहेत 22. 12 बॉल 22 धावा, 22 धावा 12 बॉल असं समीकरण येऊन ठेपलंय. 12 बॉलच्या पाठीमागे 22 धावा बनवायच्या आहेत. धावफलकावरती धावा लगवलेल्या आहेत 18 धावा. पावसाच्या सरी मोठ्या प्रमाणामध्ये कोसळायला लागलेत. विकेट आले, इथून पुढे कमबॅक होऊ शकेल. मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल 22 धावांची आवश्यकता आहे. अनुभव कोणताही असो तो कधीच व्यर्थ जात नाहीये. अनुभव विवेक शिंदे यांच्याकडे खूप मोठा होता आणि अनुभवी खेळाडूने मात्र अभिला माघारी पाठवले आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये एक वेगळा ट्विस्ट निर्माण केलाय. खरं तर T20 वर्ल्ड कप आपण पाहिला असेल तर खऱ्या अर्थाने मिलरची कॅच सूर्यकुमार यादवने पकडली आणि मॅचला मात्र कुठेतरी वेगळी कलाट निर्माण झाली. तशाच प्रकारे इथे चित्र होईल का? अभि माघारी परतलाय तर नंतर रुळे वैभव रुळे टीम साठी कमबॅक होईल का पाहणं गरजेचं आहे. वाईट बॉलचा इशारा जरूर आलाय. सिंगल धावफलकावरती जोडूया अमोल शिंदे गोलंदाजीच्या रनवेवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलेले आहेत. आता येणारे बॉल 12 आणि धावा बनवायचे आहेत 21. ओहो, इथे स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. वेग चांगला आहे, दिशा देखील चांगली आहे अमोल शिंदेकडे आणि खरं तर त्यांच्याकडे अनुभव देखील खूप चांगला आहे. कित्येक वर्ष ते क्रिकेट खेळत आहेत. पाठीमागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच हिरो देखील ते ठरलेले आहेत. वेग कमी आहे त्यांच्याकडे परंतु दिशा चांगली आहे. या बॉलला उडवला आहे, गॅप सिलेक्शन आहे. बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी किशोरच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौकार. पहिल्या मॅच मध्ये किशोर नावाची बॅट तळपली नव्हती. पहिल्याच बॉल वरती ते बाद झाले होते परंतु महत्वाच्या मॅच मध्ये त्यांची बॅट मात्र बोलताना पाहायला मिळते. अमोल यांच्या हल्ला बॉल चढवायला सुरुवात केली. आडव्या बॅटने याही बॉलला पाठवलाय. पाणी आहे, गवत आहे, बॉल थोडासा तिथेच थांबला. एक धाव कंप्लीट. दुसरीची जोखीम. हो, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केले जात आहेत. फेकी चांगली होती. विकेट किपिंग देखील विवेक शिंदे यांनी खूप चांगल्या प्रकारे केली होती परंतु इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. खरं तर KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर मधील सर्वाधिक विकेट किपर चांगला कोण असेल ना तर अक्षरशः विनायक शिंदे. परंतु या मॅच मध्ये असं वाटते ते पाहायला मिळत नाहीयेत. कुठेतरी विनायक शिंदे नाहीयेत म्हणूनच विवेक शिंदे विकेट किपिंग करतायत. याला पहा, बॅकफुटला गेले. पंच खूप चांगला आहे आणि बॉलला मात्र पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक किशोरच्या बॅट मधून चौकार. बॅकफुटला गेले, जागा बनवली तदनंतर मात्र बॅटचा चेहरा ओपन केला. गॅप सिलेक्शन खूप चांगलं होतं आणि बॉलने मात्र सीमारेषा ओलांडले 4 धावांसाठी. किशोरने मात्र या मॅच मध्ये अगदी जान आणले. मॅच मात्र बनवले. मॅच बनवावी लागते, घडवावी लागते आणि ती मॅच घडवले, बनवले. फुल टॉसचा बॉल टिप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि हो, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केले. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? जोखीम घेतायत का? आता जोखीम घेणार नाहीत कारण धावा आलेले आहेत. ज्या प्रकारे धावा बनवायच्या होत्या त्या प्रकारे धावा आलेत. 31 धावा धावफलकावरती बिरमणी टीमच्या. 40 धावांचं लक्ष आहे. 7 बॉलच्या पाठीमागे अजूनही 9 धावांची आवश्यकता. पाऊस आता पूर्णपणे थांबलाय मी म्हणेन.
पावसाच्या सरी काही वेळापुरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडल्या, परंतु आता पाऊस कमी झालाय, सरी देखील कमी झाल्यात. आता 7 बॉल 9 धावांची आवश्यकता. या बॉलला उडवलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतील का, नाही पोहोचू शकले. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बॉल शोधतायत, तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी धावाधाव केली जाते. पहा काय घडलं जातंय. विकेटचं सॅक्रिफाइस केलं जाईल, एकाला माघारी परतावं लागेल. परंतु महत्वाची गोष्ट आहे की बिरमणी टीम साठी किशोर स्ट्राइक एंडला येईल. 33 धावा. आता 6 बॉल 7 धावांची आवश्यकता. 6 बॉल 7 धावांची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. मंजिल मिले ना मिले ये तो मुकंदर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी हुई यारो, फिलहाल जिंदगी से लढणं शिकलो. मैदानाच्या आतमध्ये आता लढावं लागेल, झगडावं लागेल, कष्ट करावे लागतील, कारण येणारे बॉल आहेत 6, धावा बनवायचे आहेत 7. एकीकडे 7 धावांचा बचाव करायचा आहे रुळे टीमला, तर एकीकडे 7 धावा बनवायच्या आहेत बिरमणी टीमला. 6 बॉल 7 धावांची आवश्यकता. कर्मभूमीच्या जगात प्रत्येकाला श्रम करावेच लागतात. देव फक्त हातावर रेषा देतो, त्यात रंग आपल्यालाच भरायचे असतात. देवाने प्रत्येकाच्या हातावरती रेषा दिलेल्या आहेत, फक्त त्यात आपल्याला मेहनतीने रंग भरायचे आहेत. आता इथे मेहनत कोणाची कामयाब होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सचिन शिंदे स्ट्राइक एंडला, हार्ड हिटर बॅट्समन, घातक फलंदाज किशोर. अनुभवी गोलंदाज, अनुभवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 7 धावांची आवश्यकता. ओव्हर द विकेटने सचिन शिंदे निघालेत, समोरच्या बाजूने किशोर. ओहो, पहिलाच बॉल, वेग प्रचंड, टप्पा चूक, लाईन चांगली. पहिला बॉल आवडला असेल तर मित्रांनो टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. पहिला बॉल आलाय डॉट. हर कोशिश में शायद सफलता नहीं मिल पाती, लेकिन हर सफलता का कारण कोशिश ही होता है. कोशिश करावी लागेल, लढावं लागेल, झगडावं लागेल. आता 5 बॉल 7 धावांची आवश्यकता. ओहो, इथे मात्र थोडस डान्सिंग द डाऊन विकेट पुढे येऊन खेळले. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, रणरीत्या आखले. आणि इथे मात्र काय घडलं जात आहे, 1 धाव कंप्लीट. आणि इथे मात्र पहा 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. अमोल शिंदे यांनी डायरेक्ट फेकी करणं गरजेचं होतं, धाव वाचली असती, परंतु कुठेतरी ही धोक्याची घटना रुळे टीम साठी. आता पहा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा समीकरण बदललंय. येणारे बॉल 4 आणि धावा बनवायच्या आहेत 5. 4 बॉल 5 धावांची आवश्यकता. अमोल शिंदे यांनी लगोलग फेकी केली असती तर नक्कीच 1 धाव वाचली असती आणि विकेट्स देखील गेली असती, परंतु तसं काही घडलं नाही. आता मात्र 4 बॉल 5 धावांची आवश्यकता. ओहो, या बॉलला उडवलंय. मॅच फिनिश, मॅच उद्ध्वस्त. किशोर नावाचा डंका बादशाह नगरीमध्ये पाहायला मिळालाय. आणि इथे मात्र महेंद्र सिंग धोनी यांच्या स्टाईलने मात्र ही मॅच फिनिश केली किशोरने. वा भाई वा, लाजवाब. रुळे टीमला मात्र इथे पराभूत व्हावं लागतंय. मॅच मध्ये काय रंग भरलेत, मॅच मध्ये काय जान आणली किशोर नावाने. टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो. खऱ्या अर्थाने यॉर्कर बॉल होता, खोदून काढला आणि या बॉलला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. विजयाचा षटकार किशोरच्या बॅट मधून